हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी दीपक सिंह मोहिते। मी ठाण्याला राहतो आणि मी एका नामांकित क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये सिनियर रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत आहे। बापूंचं माझ्या जीवनामध्ये आगमन झालं 2008 साली, दत्त जयंतीचा तो दिवस। बापूंना पाहता क्षणी बापूंच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमामध्ये मी पडलो। त्यानंतर प्रत्येक गुरुवारी बापूंच्या प्रवचनाला जाणं सुरू झालं आणि उपासना केंद्रामध्ये देखील जाणं सुरू झालं। बापू आयुष्यामध्ये आल्यानंतर बापूंनी आनंद कशा पद्धतीने अनुभवायचा हे बापूंनी शिकवलं आणि आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली। त्यानंतर बापू साई सिंचरवरच्या पंचशीलच्या परीक्षा घेतात हे समजलं आणि माझी पत्नी दीपिका विरा आम्हा दोघांना देखील त्या परीक्षेला बसण्याची उत्सुकता निर्माण झाली, कारण की त्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे हे जे प्रश्न आहेत ते त्या परीक्षार्थीच्या जीवनाशी पहिले 6 महिने व नंतरचे 6 महिने निगडीत असतात आणि माझा जो आलेला जो अनुभव आहे तो देखील त्याच्याशीच निगडीत आहे। मी ऑफिसमध्ये सेकंड शिफ्टला कामाला जाण्यासाठी विनंती केली आणि माझं पर्सनल काम असल्यामुळे मी सांगितलं की मी ऑफिसला सेकंड शिफ्टला येतोय आणि 14 मार्च 2016 रोजी ऑफिसला मी सोमवारी सेकंड शिफ्टला गेलो। सेकंड शिफ्टला मी ऑफिसमध्ये 3 ते रात्री 11:30-12 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसायचो। सोमवार ते शुक्रवार मी सेकंड शिफ्टला ऑफिसला जात होतो आणि शनिवारी देखील सेकंड शिफ्टलाच ऑफिसला जाणार होतो। मात्र शुक्रवारी संध्याकाळी माझा कलिग माझ्याकडे आला आणि त्याने मला विनंती केली की उद्या जर तू सकाळी ऑफिसला आलास तर बरं होईल, कारण की मला काही काम आहे, ते काम करून मी येतो। मी पहिल्यांदा त्याला नकारार्थी सांगितलं, त्यानंतर 2-3 सेकंद विचार केला आणि त्याला सांगितलं की ठीक आहे, तुझं जर काम आहे ना सकाळी तर मी येतो सकाळी, मला ॲज काही काम नाही आहे। आणि मी ऑफिसला सकाळी गेलो। ऑफिसला सकाळी गेल्यानंतर 9 वाजता ऑफिसला पोहोचलो आणि 5:30 वाजता नेहमीप्रमाणे ऑफिसमधून मी बाहेर गेलो आणि त्या दिवशी रात्री ऑफिसमध्ये आग लागल्याचं समजलं। दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारी जनरल मॅनेजरने सगळ्यांना फोन केला आणि सांगितलं की तुमचे सॅम्पल्स ज्या डीप फ्रीझरमध्ये आहेत ते तुमचे रिलेटेड प्रोजेक्टचे सॅम्पल्स लवकरात लवकर तुम्ही येऊन बघा, कारण की इथे कंपनीमध्ये आग लागलेली आहे। पहिल्यांदा जेव्हा मी ते ऐकलं त्यावेळेला मला असं वाटलं की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असेल आणि फार काही झालं नसेल, डीप फ्रीझर वगैरे असेल तो जळाला असेल। पण मुलुंडमधल्या माझ्या कलीगला फोन केला आणि त्याला सांगितलं की असं ऑफिसमध्ये झालं आहे आणि आम्ही ऑफिसमध्ये पोहोचलो। ऑफिसमध्ये जेव्हा मी ते बघितलं त्यावेळेला माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण की मी जो विचार केलेला होता की त्यापेक्षा ते खूपच भीषण होतं, कारण की आग फक्त त्या डीप फ्रीझर रूमला लागली नव्हती तर त्या डीप फ्रीझर रूमला लागलेल्या आगीमध्ये तर डीप फ्रीझर तर सगळे 10च्या 10 डीप फ्रीझर आणि त्यांचा डेटा ज्या कॉम्प्युटरमध्ये असतो तो कॉम्प्युटर पूर्णपणे त्या रूममध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नव्हतं। सगळ्या गोष्टी वितळून गेल्या होत्या आगीच्या उष्णतेमुळे आणि संपूर्ण आग ही बाहेर देखील पसरलेली होती। बाहेरचा सुमारे 1,500 ते 2,000 स्क्वेअर फूटचा एरिया त्याच्यामध्ये देखील ती आग पसरलेली होती। त्याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 एम्प्लॉईजला बसण्याची सिटिंग अरेंजमेंट होती आणि मधला जो मोकळा पॅसेज आहे त्याच्यामध्ये देखील 7 ते 8 एम्प्लॉईज आणि त्यांचे कॉम्प्युटर सकट सगळ्या पूर्ण वस्तू ज्या आहेत त्या पूर्ण उष्णतेमुळे मेल्ट झाल्या होत्या। त्या आगीची भीषणता जी काय आहे ती मला जाणवली आणि माझ्या मनामध्ये पहिल्यांदा हा विचार आला की ज्या ठिकाणी मी सोमवार ते शुक्रवार रोज ऑफिसमध्ये सेकंड शिफ्टला त्या ठिकाणी बसतो त्या टेबलवरती डीप फ्रीझर रूमच्या, जर मी काल असतो तर एवढा भीषण मोठा प्रकार घडला नसता, कारण की जर मी तिकडे असतो तर मला शॉर्ट सर्किटचा वास लगेच आला असता आणि लगेच काहीतरी करेक्टिव्ह ॲक्शन मला घेता आली असती। मात्र तसं झालं नाही आणि मी स्वतःलाच खूप दूषणे येत राहिलो, स्वतःला अपराधी समजलो। माझ्यावर जो आलेला कलिग होता तो देखील म्हणाला की दीपक तू या जागेवरती रोज बसायचास आणि काल जर तू असतास तर एवढं नक्कीच झालं नसतं, कारण की हा झालेला जो प्रकार आहे तो लवकर लक्षामध्ये आला नाही असं वाटतं आणि त्यामुळे एवढी मोठी आग लागली। त्यानंतर घरी गेल्यानंतर माझी पत्नी दीपिका विरा हिला मी झालेला सगळा प्रकार सांगितला आणि तिला देखील हे सांगितलं की मी जर काल त्या सोमवार ते शुक्रवार त्याच जागेवरती बसायचो आणि काल जर मी असतो त्या ऑफिसमध्ये तर एवढा नक्कीच प्रकार झाला नसता, मी तो आटोक्यात आणला असता। त्यावेळी ती मला शांतपणे म्हणाली, ज्या अर्थी तू मला सांगतोयस त्या अर्थी मला एवढंच समजतं की सोमवार ते शुक्रवार तू ऑफिसमध्ये त्याच ठिकाणी बसायचास, मात्र शनिवारी तू तिथे बसला होतास। म्हणजे हा जो घडणारा प्रकार आहे याची कल्पना बापूंना पुरेपूर होती आणि ते जे काही घडलेला जो प्रकार आहे तो तुझ्या आटोक्यात येण्यासारखा नव्हता, म्हणूनच बापूंनी तुला सकाळी त्या दिवशी पाठवलं आणि अशा पद्धतीने बापूंनी केलं। मी तिला बोललो 108% बरोबर बोलतेस, बापू आपल्यासाठी उचित आहेत, त्याच गोष्टी करतात। त्यानंतर तो पूर्ण दिवस माझा अपराधी भावनेमध्ये गेला, कारण की कंपनीमध्ये 5-6 महिन्याच्या काळामध्ये भरपूर प्रोजेक्ट्स जे होते ते कमी येत होते आणि आत्ताच कुठे बिझनेस चांगल्या पद्धतीने येत होता, बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स लागलेले होते। त्याच विचारामध्ये त्या रात्री मी झोपलो, तो माझ्या मनामध्ये विकल्प होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ऑफिसला गेलो आणि पहिल्यांदा माझ्या डोक्यामध्ये क्लिक झालं की ज्या कॅबिनला आग लागलेली आहे त्या कॅबिनच्या बाहेर 3 तिकडे CCTV कॅमेरे लावलेले आहेत। एक्झॅक्टली ऑपोजिट CCTV कॅमेऱ्यामध्ये जोपर्यंत आग लागल्यानंतर लाईट ट्रिप होत नाही तोपर्यंत फुटेज त्यामध्ये अवेलेबल असणार। म्हणून मी IT डिपार्टमेंटमध्ये गेलो आणि त्या माझ्या मित्राला मी रिक्वेस्ट केली की कालचं फुटेज मला बघायला मिळेल का, तेव्हा त्यांनी ते मला दाखवलं आणि त्यावेळेला ते बघून मी एकदमच सुन्न झालो, कारण की त्याच्यामध्ये मी बघितलं की 11:20ला सिक्युरिटीचा माणूस आणि मेंटेनन्स डिपार्टमेंटचा एम्प्लॉई हे रोज रात्री कोणते लाईट चालू आहेत, AC चालू आहेत हे बघण्यासाठी एक राऊंड असतो यांचा। 11:20ला ते येऊन गेले आणि 11:40ला त्या रूममध्ये एक
कॉम्प्रेसरचा ब्लास्ट झाला आणि तो ब्लास्ट इतका भीषण होता की त्याच्यामध्ये पूर्ण आगीच्या ज्वाळा काही सेकंदामध्येच लागल्या आणि संपूर्ण धूर सगळीकडे पसरला आणि 3 ते 4 मिनिटांमध्येच सिक्युरिटी कॅबिनपर्यंत तो आवाज गेला असल्यामुळे रस्त्यावरून सिक्युरिटी कॅबिनपर्यंत तिकडे येईपर्यंत ती लोकं तिथे आली, पण ती कॅबिनपर्यंत पोहोचू शकत नव्हती. ह्या परिस्थितीची जाणीव मला झाली आणि मी कालपर्यंत जो विचार करत होतो तो विकल्प जो आलेला होता त्या क्षणी माझ्या मनातला विकल्प गेला आणि बापूंना मी त्या क्षणी बापूंचे आभार मानले आणि बापूंना अंबज्ञ म्हटलो. मला मनामध्ये हा एवढाच फक्त विचार आला की जर मी त्या ठिकाणी असतो, माझी पूर्णपणे फिल्डिंग लागलेली होती, पण जो काळ माझ्यावरती आलेला होता त्या काळाच्यामध्ये आणि माझ्यामध्ये माझा बापू ठामपणे उभा होता आणि फक्त त्याच्यामुळेच माझ्या केसाला देखील धक्का लागला नाही. मला मृत्यूचं भय अजिबात वाटलं नाही, फक्त कारण की मृत्यूचं भय आणि मरणाची अगतिकता ही बापूंनी उपासनेच्या मार्गातून कधीच काढून टाकलेली होती. माझ्या मनामध्ये फक्त हाच विचार आला की ज्या भक्ती मार्गावरून मी प्रवास करतोय त्या प्रवासामध्ये मी कुठे आत्ता चालायला सुरुवात केलेली आहे आणि बापूंपर्यंतचा प्रवास मला खूप लांबचा पल्ला गाठायचा होता आणि हे काय भलतं सगळं झालेलं होतं. हे असे स्लाईड शो माझ्या डोळ्यासमोर एक विचार माझ्या मनामध्ये होते. त्याच वेळेला मला पूज्य समीरदांचे शब्द आठवले की भलतं साहस करायचं नाही. सद्गुरू जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये असतो आणि आपण जेव्हा सद्गुरूच्या कार्यामध्ये असतो तेव्हा आपल्या जगण्याचा आणि मरण्याचा देखील अधिकार नसतो. जे काही होतं ते सद्गुरू घडवून आणतो. आपल्या जीवनाचा आणि मनाचा अधिकार देखील त्याचाच आहे. हा सगळा भयंकर प्रकार माझ्या लक्षामध्ये आला आणि माझ्या मनातून फक्त एकच शब्द निघाले की पाठीशी असता बापू समर्थ, कोणी लावू शकेन हात, ऐसिया निर्धार जे निर्धास्त, धन्य ते भक्त बापूंचे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.